नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण अगदी साध्या पद्धतीने भरलं वांगं बनवणार आहोत। चमचमीत अशी ही रेसिपी होती। तरी इथे मी 4 वांगी घेतलेली आहेत, ते धुवून घ्यायचे। तर भरल्या वांग्यासाठी भरला मसाला तयार करूया। तर इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 1 चमचा घरचा मसाला घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं एक 2 चमचे पाणी टाकून आपल्याला हे चांगलं असं घट्ट गोळा होण्यासारखं बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या वांग्यांमध्ये चांगलं घट्ट बसलं पाहिजे। हे बघा, हे अशा प्रकारचं। तर इथे आपला भरल्या वांग्यासाठी भरला मसाला तयार आहे। तर आता वांगी आपण कट करून घेऊया। तर बरेच जण काय करतात, मिठाच्या पाण्यात वांगी अगोदर कट करून ठेवतात, तर मी तसं नाही करत। तर लगेच असं भरलं म्हणजे छान आपलं वांगं चवीला लागतं आणि ते पाण्यात ठेवल्यामुळे त्याचं पोषण तत्व, जीवनसत्व ते पाण्यात उतरले जातात आणि त्याचा ऱ्हास होतो। म्हणून मी हे असं कट करून लागलीच भरून घेते। तर माझे सगळे वांगे भरून झालेले आहेत। तर गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि 4 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। ते थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये। तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून। तर इथे आपल्याला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, फुल गॅसवरच। तर आपल्या कांद्याचा कलर सुद्धा बदललेला आहे। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पावडर, हळद टाकली थोडीशी। आता हे मिक्स करून घेऊया आणि हे आपलं थोडंसं मसाला राहिला होता तो पण मिक्स करूया आणि परतून घेऊया थोडंसं। तर 1 मिनिटभर मी हा मसाला कांद्यासोबत परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर तुम्हाला जसा रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी टाकायचं इथं। तर मिक्स करून घेऊया सगळा मसाला एकदा। चवीनुसार मीठ, तर इथे आपण अगोदर पण मीठ टाकलं होतं, तर त्यानुसारच अंदाजाने मीठ टाकायचे। तर एक उकळी येऊन देऊया पाण्याला आपण। तर इथे आपल्या रश्श्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये वांगे सोडायचे आहेत आपल्याला।
तर मीडियम गॅसवर आपल्याला ही वांगी आता 5 मिनिटं झाकून ठेवायचे. तर 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडून वांगी पलटी करून घेऊया. म्हणजे दुसऱ्या साईडने पण आपली वांगी चांगली शिजली जातील. तर इथे मी खोलगट कढई घेतलेली नाही, उथळच पॅन घेतलेला आहे, म्हणजे आपलं वांग्यातला मसाला बाहेर निघणार नाही. तर 5 मिनिट आपण दुसऱ्या साईडने पण शिजवून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त तरी आलेली आहे वांग्याला. तर इथे आपलं वांग पण छान शिजलेलं आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी शिल्पाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा.